आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आता सज्ज झालेले आहेत आणि गणेश भक्ताच्या साक्षीनं बाप्पाला आता निरोप देण्यात येणार आहे। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत हे सगळे गणेश भक्त आता बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। बाप्पा सुद्धा आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी सज्ज आहेत आणि आपण ही दृश्य सध्याची थेट पाहतोय। खरं तर या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी असते, मोठ्या संख्येने गणेश भक्त येत असतात, त्यामुळे सगळ्यांनाच तिथे जाता येत नाही। त्यामुळे TV9 मराठी या क्षणांचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि ही मूर्ती आपण पाहतोय गणपती बाप्पाची अतिशय सुंदर आकर्षक अशी ही मूर्ती आहे। सिंहावर बसलेला बाप्पा आहे, दुसरीकडे साधूच्या वेशातली ही गणेश मूर्ती आहे, दुसरीकडे माशावर मत्स्य अवतारात बसलेली ही गणेश मूर्ती आहे। अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं आपला बाप्पा कशा अवतारात आपण यंदा दाखवतोय त्याचे प्रयत्न गेल्या कित्येक महिन्यांपासून या सगळ्या गणेश मंडळांचे सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय गणपती बाप्पांची ही आकर्षक तितकीच विलोभनीय आणि सुंदर अशी मूर्ती आहे। गणपती बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी। गिरगाव चौपाटीकडे हे सगळे गणपती बाप्पा आता हळूहळू जात आहेत। मानाच्या 5ही गणपतींचं आता हळूहळू विसर्जन होणार आहे। मुंबईचा राजा त्यानंतर जे काही मानाचे सगळे गणपती आहेत त्यांचे विसर्जन आता होणार आहे आणि अगदी भावपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे। आपण सध्याची ही मूर्ती पाहतोय, किती आकर्षक आणि विलोभनीय अशी ही बाप्पाची मूर्ती आहे। एका हातात शस्त्र आहे, दुसऱ्या हातात बाप्पाच्या पुष्प आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीनं या मूर्तीचं साकारण करण्यात आलेलं आहे। वेगळ्या पद्धतीनं ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि विशेष आकर्षण खरं तर सगळ्याच गणपती मंडळांचं हे असतं, आपण आपल्या गणपती मंडळांचा देखावा कशा पद्धतीनं दाखवतो, कशा पद्धतीनं साकारतो यासाठी सगळ्याच गणेश मंडळांकडून प्रयत्न केले जातात। शिवाय गणेश मूर्तींसंदर्भात सुद्धा गणेश मूर्तींबाबत सुद्धा कित्येक महिन्यांपासूनचं हे नियोजन असतं आणि हेच नियोजन खरं तर वाखाणण्याजोगं आहे आणि शिवाय इतर गणेश भक्त सुद्धा आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येत असतात। विविध गणेश मंडळांना ते हजेरी लावत असतात, तिथे देखावे पाहण्यासाठी जात असतात। बाप्पांचं दर्शन घेऊन जी शांती मनाला मिळते ती खरं तर न व्यक्त करता येण्यासारखी आहे। या सगळ्या गणेश मूर्तींचं आता थोड्याच वेळामध्ये विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी बाप्पा आता निघालेले आहेत। बाप्पा निघाले गावाला आणि चैन पडेना आम्हाला अशा स्वरूपात अशा भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पाला इथे निरोप दिला जातोय। खरं तर शेतकऱ्याच्या या वेशातली ही मूर्ती विशेष आकर्षण म्हणावी लागेल आणि या विविध मूर्तींच्या या छबी डोळ्यात साठवण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आतुर झाले होते आणि बाप्पाची छबी डोळ्यात साठवून घेण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आता इथे आले आहेत। हळूहळू सगळ्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे। सध्या गिरगाव परिसरात मानाच्या गणपतींसह या सगळ्या गणेश मंडळांचे गणपती हळूहळू दाखल होत आहेत आणि हळूहळू सगळ्या गणपती बाप्पांचं इथे विसर्जन होणार आहे आणि हे सगळे गणेश भक्त सुद्धा त्याच उत्साहात आणि तितक्याच जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप देणार आहेत। ढोल ताशाचा गजर सुरू आहे आणि ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचा जयघोष सुद्धा सुरू आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला आणि चैन पडेना आम्हाला अशा प्रकारच्या उद्घोषणा या सगळ्या गणेश भक्तांकडून दिल्या जात आहेत आणि आता गिरगाव चौपाटी परिसरात बाप्पा पोहोचत आहेत। साधू वेशातील ही मूर्ती अतिशय सगळ्यांचंच लक्ष खरं तर वेधून घेतेय। आपण पाहतोय हळूहळू या बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे बोटिंगच्या सहाय्यानं। त्यासाठी सगळी तयारी प्रशासनाने केलेली आहे। यासह इथे आपण पाहतोय बाप्पा पूर्णपणे गुलालानं माखलेला आहे। बाप्पावर फुलांची उधळण झाली, बाप्पावर गुलालाची उधळण झाली आणि या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सगळे बाप्पाला निरोप देत आहेत। गेले 10 दिवस
हे सगळे गणेश भक्त बाप्पाची सेवा करण्यात व्यस्त होते। आपली सगळी कामं बाजूला ठेवून बाप्पा एक बाप्पा असं अनेक जणांचं खरं तर 10 दिवसांपासून सुरू होतं। त्यामुळे या 10 दिवसांमध्ये लागलेला हा बाप्पाचा लळा आता त्यांना बाप्पाला सोडवत नाहीये आणि म्हणूनच या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, शेवटची ही बाप्पाची छबी आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी इथे मोठ्या संख्येनं गणेश भक्त आलेले आहेत। या गणेश भक्तांकडून बाप्पाला निरोप दिला जातोय। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। या सगळ्याच मूर्ती खरं तर आकर्षक आहे, सुंदर आहे। वेगवेगळे देखावे प्रत्येक मंडळानं सादर केलेले आहेत आणि इथे फटाक्यांची आणि आतषबाजी करून बाप्पाचा हा शेवटचा विसर्जनाचा क्षण अनुभवला जातोय। ही मूर्ती खरं तर विशेष आकर्षण यंदाची ठरलेली आहे। एक वेगळ्या पद्धतीनं या मूर्तीला साकारण्यात आलेलं आहे। ही मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेतेय। तेजुकाया गणपती बाप्पाची ही मूर्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेतेय। दुसरीकडे ही सुद्धा मूर्ती अतिशय वेगळ्या पद्धतीनं साकारण्यात आलेली आहे आणि बाप्पाला सध्या जल्लोषात, उल्हासपूर्ण वातावरणात, उत्साहपूर्ण वातावरणात मात्र तितक्याच दुःखानं, तितक्याच जड अंतकरणानं निरोप दिला जातोय। कारण पुढच्या वर्षापर्यंत बाप्पाची वाट पाहावी लागणार आहे आणि आता पुढच्या वर्षापर्यंत बाप्पा आपल्याला वाट पाहायला लावणार आहे। त्यामुळे हा क्षण खरं तर प्रत्येक गणेश भक्तांसाठी अतिशय कठीण असतो। बाप्पाला 10 दिवसांनंतर निरोप देताना सगळ्यांचंच मन भरून येतं आणि या सगळ्या गणेश